सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. समाजामध्ये चांगलं काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. तुमची कमाई वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. ऑफिसचं काम रोजच्या तुलनेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे सुरू होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ अत्यंत चांगला आहे. त्याचे परिणाम तुमच्या बाजूने येतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आज सर्व काही ठीक राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आत्मनिर्भरतेचा आहे. तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाल. जे लोक साहित्य क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तुमच्या जवळच्या मित्रांना दिलेला सल्ला तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. तुमच्या ओळखी आज वाढतील आणि तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांशी देखील संपर्क साधू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कामांची पद्धत लोकांना आवडेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला साथ देईल. कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या कामाचा निकाल उत्कृष्ट लागेल. इतर मार्गांनी तुम्हाला धनलाभ होईल. कर्ज संबंधित प्रकरणांमध्ये तुमची प्रगती होईल. करिअरच्या बाबतीमध्ये तरुणांना स्वतःमध्ये थोडेसे बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही संवाद साधा आणि स्वतःला आराम देण्यासाठी थोडासा वेळ काढा. तुमच्या कामामुळे तुमच्या कुटुंबियातील वेळेमध्ये तुम्ही अडथळा येऊ देऊ नका. नाहीतर तुमचे कुटुंबीय तुमच्यावरती नाराज होतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभाचे दाट संकेत आहेत. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे सुखद राहील. इतरांचं मत तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला आज खरोखर फायदा हवा असेल तर व्यावसायिक सौदे अगदी विचारपूर्वक करा. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये आज सुधारणा होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांचं काम वेळेवरती पूर्ण होईल. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये आर्थिक धोका असल्याने तो करणं योग्य नाही. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूला अगदी उत्साहाचं वातावरण राहील. महिलांना आजच्या दिवशी एखादी खास आनंदाची बातमी मिळू शकते. जे लोक आधीपासून व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एखादी चांगली बातमी घेऊन येईल. एखाद्या नवीन खरेदीमुळे तुमचा आनंद वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या पैशांची अडचण तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी निश्चितच चांगले परिणाम घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये आज लक्ष देणं आवश्यक आहे. घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या राशीतील अविवाहित लोकांना विवाहाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. तुमचे शत्रू तुमचं आज काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमचे कौटुंबिक जीवनामध्ये खूप जीवन शांत आणि आनंदी राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची यश आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत फायदेशीर राहील. सामान्यतः तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते.
जर तुम्ही खरेदीसाठी गेलात तर गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणं टाळा. गरजू लोकांना मदत करून तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. तुम्ही तुमच्या पात्रतेचा उपयोग करून घेण्यासाठी चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्याल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची ऊर्जा खूपच सक्रिय राहील. तुम्ही विचार केलेलं काम पूर्ण होऊ शकतं. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस हा जास्त फायदेशीर ठरेल. तुम्ही एखाद्या व्यावसायिक ट्रिपवरती जाऊ शकता. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार करा. तुमच्या यशामध्ये आज वाढ होईल आणि तुमचे संपर्क वाढतील. तुम्ही काही प्रभावशाली लोकांशी देखील भेटू शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा आणि आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुखसुविधांनी भरलेला असेल. तुमच्यामध्ये इतरांवरती चांगली छाप पाडण्याची क्षमता आहे. आज प्रॉपर्टीच्या डील्समधून तुम्हाला मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये फायद्यापेक्षा मेहनतीची अधिकता राहील. तुम्ही काही धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त होऊ शकता, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शिवलिंगांवरती जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज भासेल. बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बारकावे लक्षात घ्यावे लागतील. तुमची कमाई आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याचे देखील नवनवीन मार्ग सापडतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. काही राजकीय लोकांशी भेट झाल्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक फायदा होण्याची देखील तुम्हाला दाट शक्यता आहे. घराच्या नूतनीकरणावरती तुमचा खर्च होऊ शकतो. तुम्ही स्वतःसाठी नाव आणि कीर्ती देखील मिळवू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नशिबावरती जास्त अवलंबून न राहता तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवा. थोडा वेळ तुम्ही एकट्याने घालवा, ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमची कमाई वाढण्याची आज शक्यता आहे. चालू असलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. परदेशामध्ये नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांना ते आकर्षित करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि निष्ठेची प्रशंसा होईल आणि तुम्हाला मान मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा दिवस शुभ राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.